देखो, रेजोनेंस, व्हाट इन बाय रेजोनेंस? It is a phenomena which take place in a series or parallel circuit which lead to a unity power factor operation. असा फेनॉमेना तो काय करतोय? पॉवर फॅक्टर युनिटी करण्याचा प्रयत्न करतोय, युनिटी करतोय. पॉवर फॅक्टर का बरं युनिटी करायचंय? पॉवर फॅक्टर जर युनिटी केलं तर कन्झम्पशन लेवल प्रॉपर होईल, वेस्टेज कमी होईल आणि इफिशियन्सी वाढेल तुमच्या वर्किंग इक्विपमेंटची, अप्लायन्सेसची. उदाहरणार्थ फॅन जर समजा युनिटी पॉवर फॅक्टरने चालत असेल तर तुम्हाला लाईट बिल काय भेटेल रे? इन्सेंटिव्ह भेटेल. आणि कमी पॉवर फॅक्टरने जर भेटत असेल तर पेनल्टी लागेल. म्हणून आपण पॉवर फॅक्टर युनिटी करण्याचा प्रयत्न करतो, रिॲक्टिव्ह पॉवर कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर कसं करतो? कॅपॅसिटन्स जास्त झालं की आपण काय करतो? इंडक्टन्स लावतो. आणि इंडक्टन्स जास्त झालं तर आपण काय करतो? कॅपॅसिटन्स लावतो. कशासाठी? ते नलिफाय करण्यासाठी. बघा आता सिरीज रेझोनन्स सर्किट म्हणजे तुम्हाला माहिती आहे RLC सिरीज सर्किट, याला रेझोनेटिंग सर्किट कधी म्हणतो आपण? ज्यावेळेस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज एक्झॅक्टली इक्वल्स टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इन सिरीज RLC सर्किट रेझोनन्स इज सेड टू हॅव ऑकर इफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल्स टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग इंडक्टिव्ह बघा झेड इज इक्वल्स टू काय रे? R प्लस मायनस JX, R प्लस मायनस JX. आणि एक्स काय असतं रे? XL मायनस XC और XC मायनस XL, दोन्हीपैकी एक. पण दोन्ही जर सेम असेल तर X 0 येईल ना, आणि X 0 आल्यावर R इज इक्वल्स टू झेड येऊन जाईल. येतं लक्षात? सो R इज इक्वल्स टू झेड, रिझल्ट इज X इज इक्वल्स टू 0. X काय रे? 0. R इज इक्वल्स टू झेड, पॉवर फॅक्टर युनिटी. ही जर कंडिशन असेल तर त्याला आपण सिरीज रेझोनेटिंग कंडिशन म्हणतो. काय म्हणतो? सिरीज रेझोनेटिंग कंडिशन म्हणतो. ओके, आता सिरीज रेझोनेटिंग कंडिशनच्या काही गोष्टी बघायच्या आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपण रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी बघू. हे परीक्षेला 4 मार्काला अतिशय महत्त्वाचा प्रश्नापैकी एक. पिछले टाइम पूछा था ना. द फ्रिक्वेन्सी ॲट विच रेझोनन्स ऑकर, दॅट फ्रिक्वेन्सी इज नोन ॲज रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स होतं त्याला आपण रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग त्याचं डेरिव्हेशन जर काढायचं असेल तर वी नो दॅट XL इज इक्वल्स टू XC. वी नो दॅट XL इज इक्वल्स टू 2πfL, XC इज इक्वल्स टू 1/2πfC. आणि सिरीज रेझोनेटिंगमध्ये XL इज इक्वल्स टू XC असते. मग XLच्या जाग्यावर ही किंमत टाकायची, XCच्या जाग्यावर ही किंमत टाकायची. आता काय करा? फ्रिक्वेन्सी इकडे घ्या, बाकी सगळ्या टर्म इकडं आणा. तर इथं काय उरलं? 2πC. काय उरलं? हां, L राहिलं का? XL इज इक्वल्स टू 2πfL आणि XC इज इक्वल्स टू 1/2πfC. मग XLच्या जाग्यावर काय लिहायचं? 2πfL लिहायचं आणि XCच्या जाग्यावर 1/2πfC लिहायचं. तर इथं काय राहिलं रे? 2πC राहिलं आणि इथं 2πL राहिलं. इकडली F इकडं आणलं तर Fचा स्क्वेअर. मग Fचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 × A. 2चा स्क्वेअर काय येईल? 4 आणि पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि L आणि C आपण अशा पद्धतीने घेतलं. टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर F इज इक्वल्स टू 1/2π √LC. तर याला आपण फ्रिक्वेन्सी, कोणती फ्रिक्वेन्सी म्हणतो? रेझोनेटिंग. दिस इज रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. ही काय आहे? रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. 4 मार्काला एवढं डेरिव्हेशन विचारलं होतं, एवढंसं पूछा था पिछले टाइम. आता बघा फेजर डायग्राम. तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन जर काढायचं असेल तर VR आणि I काय इन फेज आहे. तर VL आणि VC दोन्ही एक्झॅक्टली कसे आहेत रे? इक्वल आहेत. दोन्ही कसे आहेत? इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे ते एकमेकाला निग्लेक्ट करतील आणि रिझल्टंट काय असेल? हे अशा पद्धतीने. ओके, I इज इक्वल्स टू V/Z आणि Z इज इक्वल्स टू R म्हणजे V/R. ओके, तर समजा करंट आणि पॉवर फॅक्टरचं रिलेशन काढलं तर हे कॅपॅसिटिव्हसाठी हे असं येईल, इंडक्टिव्हसाठी असं येईल आणि हे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला काय असेल? पॉवर फॅक्टर युनिटी असेल. इकडं लिडिंग असेल, इकडं लॅगिंग असेल. इकडं करंट मॅक्सिमम असेल. का मॅक्सिमम? कारण हे सगळ्यात कमी इथं असेल.
सगळ्यात कमी इथं असल्यामुळे याला करंट मॅक्सिममसुद्धा म्हणतात. या पॉईंटला रेझोनेटिंग कंडिशनला मॅक्सिमम करंट येतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर फेज अँगलचं व्हेरिएशन जर बघितलं तर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीला फेज अँगलचं व्हेरिएशन किती असते? 0 असते. इन फेज असते. ओके. आणि कॅपॅसिटिव्हसाठी असं, इंडक्टिव्हसाठी असं. ओके. त्याच्यानंतर क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल्स टू 1/r √L/c ही डेरिवेशन येते. ओके. त्याच्यानंतर बँडविड्थ म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या रेंजमध्ये व्हेरिएशन, हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. हे जर केलं तर काय येईल? बँडविड्थ मिळेल तुम्हाला. So bandwidth of a series resonance circuit is defined as the difference between frequency at which the circuit power reduce to 50%. सर्किट पॉवर 50% ने रिड्यूस होत असेल मॅक्सिमम पॉवरच्या, तर तो जो डिफरन्स आहे त्याला बँडविड्थ म्हणायचं. मग F2 मायनस F1. ओके. त्याच्यानंतर इंडक्टन्स इन रेझोनन्स. आता हे कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स आहे, हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणू आपण. रिॲक्टन्स इन रेझोनन्स किंवा इम्पिडन्स इन रेझोनन्स. तर हे इथं R इज इक्वल्स टू काय असेल? Z असेल. बाकी इकडं इंडक्टिव्ह, इकडं कॅपॅसिटिव्ह. आणि हे रेझोनन्स आहे. FR म्हणजे रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके. हे इंडक्टन्स, हे कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स, हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, हे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि इथं काय येईल? R इज इक्वल्स टू Z येईल. ही कंडिशन ऑफ रेजोनेंस है. ये तक लक्षात समझ में आया कुछ? तो ये पूरी चीज़ें आपको याद रखना है. इसमें का पूछते क्या है ये बताता मैं. याच्यामध्ये हे विचारतील. ओके. त्याच्यानंतर रेझोनन्सची डेफिनेशन एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकते, रेअर कंडिशन आहे. त्याच्यानंतर क्वालिटी फॅक्टरचं हे विचारतील. त्याच्यानंतर एक न्यूमरिकल असेल त्याच्यात, आणि सिरीज आणि पॅरलल रेझोनन्सचा डिफरन्स असेल. काय असेल? सिरीज आणि पॅरलल रेझोनन्सचा डिफरन्स. असे 4 क्वेश्चन आहेत. 4 पैकी 4 तयारी चांगली करायची. 4 पैकी 3 उतरतील, डायरेक्ट 3. ओके. हे तर येईलच. त्याच्यानंतर सिरीज पॅरलल रेझोनन्सचा डिफरन्स येईलच, आणि बाकी मग याच्यातून एखादा विचारला जाऊ शकतो. आणि एक न्यूमरिकल कंपल्सरी. सो राईट डाऊन दिस. न्यूमरिकल घेऊ आपण याच्यावर. Here an inductive coil having resistance of 5 ohm. क्या क्या दिया है? R is equals to 5 ohm. Inductance of 0.2 Henry and capacitance of 20 microfarad. If it is combined is connected to 230 volt. मतलब एक रेजिस्टर दिया है, एक इंडक्टर है और एक कैपेसिटर है. दोनों को तीनों को कैसा कनेक्ट किया है? 230 वोल्ट 50 हर्ट्ज. डिटरमाइन रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी टू फाइंड. क्या क्या फाइंड आउट करना है? FR इज इक्वल्स टू वॉट, Q इज इक्वल्स टू वॉट, I इज इक्वल्स टू वॉट एंड VL इज इक्वल्स टू वॉट. तो सबसे पहले FR निकालेंगे. FR इज इक्वल्स टू 1/2 पाई अंडर रूट ऑफ LC इज इक्वल्स टू 1/2 पाई इंटू 0.2 इंटू 20 इंटू 10 टू द पावर -6 79.57 हर्ट्जमध्ये आली फ्रिक्वेन्सी. ओके. समज में. नंतर काय विचारलं? क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल्स टू 1/R अंडर रूट ऑफ L/C. का बरोबर आहे का? 1/R बरोबर आहे का रे? का 1/2 पाय? 1/R अंडर रूट ऑफ L/C. हां, L/C. तर मग 1/R, R किती रे? 5 इंटू अंडर रूट ऑफ 0.2 डिवायडेड बाय 20 इंटू 10 टू द पावर -6. किती येईल क्वालिटी फॅक्टर? किती? 20. चला. करंट इन रेझोनंट. करंट I इज इक्वल्स टू काय? V/Z इज इक्वल्स टू V/R. किती येईल? V किती? 230 डिवायडेड बाय R किती? 5. किती?
किती 46 ॲम्पियर आणि व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू आर. आय किती रे 46 इंटू आर किती 5 230. ओके, सो दीज आर द व्हॅल्यूज. तो ये जो वैल्यू है ना वो वी आर का है. वी आर इज इक्वल्स टू आय इंटू आर. व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू एक्स सी किंवा एक्स एल, दोन्ही सेमच आहे. तर आता आपण काय करू, एक्स एल काढून घेऊ. एक्स एल किती येईल रे, एक्स एल इज इक्वल्स टू 2 पाय एफ एल, 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 0.2 किती आलं आहे 62.83. म्हणजे 46 इंटू 62.83. तर हे किती येईल 28990 18 वोल्ट. ओके, रेझोनेटिंग व्होल्टेज. ओके, ये व्हॅल्यू करेक्ट आहे. हे समजलं का. हे व्ही आर आलं होतं ना, हे व्ही एल आणि व्ही सी सेमच आहे बरं का, लक्षात. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे कोणाकोणाला समजलं रे, फिर से एक बार देखो. तो सबसे पहले गिवन दे दिया है वैसा कि वैसा लिखना है, क्या क्या फाइंड आउट करना है वो समझ में आना चाहिए आपको. एफ आर इज इक्वल्स टू 1/2 पाय एफ सी अंडर रूट ऑफ एल सी, किमती टाका. क्यू इज इक्वल्स टू 1/r अंडर रूट ऑफ एल बाई सी, इधर फाइंड आउट करो तो ये आएगा इसका. आई इज इक्वल्स टू वी बाई जेड, अभी जेड इज इक्वल्स टू आर है तो ये डायरेक्ट कैलकुलेट कर सकते हैं. एंड वी आर इज इक्वल्स टू आई इंटू आर एंड वी एल इज इक्वल्स टू आई इंटू एक्स एल. कॉइल का रेजिस्टेंस निकालना है. ओके, चला आता काय म्हणलंय, अ सिरीज सर्किट कन्सिस्ट ऑफ आर इज इक्वल्स टू, आर किती आहे 20 ओहम आणि इंडक्टन्स किती आहे 0.23 हेनरी आणि कॅपॅसिटन्स किती आहे 400 मायक्रोफॅरड. सप्ला बिप्ला काही नाही दिलं, नुसतं एवढंच दिलं. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी निकालना है. एफ आर इज इक्वल्स टू 1/2 पाय अंडर रूट ऑफ एल सी 1/2 इंटू पाय इंटू अंडर रूट ऑफ 0.3 इंटू 400 इंटू 10⁻⁻6 किती येते 40 हर्ट्ज. आणि क्यू इज इक्वल्स टू काय रे 1/r अंडर रूट ऑफ एल बाय सी 0.3 डिवाइडेड बाय 1/20
1.36 चेक करेंगे अपन. करेक्ट. विंटर 22ला विचारलेला 4 मार्काला एवढंच, आणि तो 6 मार्काला विचारलेला. तो 6 कधी विचारला आहे? समर 19ला 6 मार्काला विचारला. अरे गलत होगा रे वो. इधर 50 हर्ट्ज दिया नहीं है, अपने को रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी लेना है. इधर 79.57 लेना है. तो ये कितना आएगा रे? इंटू 0.2. कहाँ गलती हुआ समझ में आए? 2 पाई एफ इंटू एल. एफ आर लेना है रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी, ये आला. तो एक्सेल बताओ. वही देखा, अगर वेरीफाई नहीं किया होता तो वही लिखते, तुम कॉपी पेस्ट करते. 99.99 मतलब 100, तो 100 लिख लो. तो ये कितना आएगा? 4600 वोल्ट. ये समझ लग तुम्हाला नेमकं. तो एफ आर लेना है अपने को, फ्रीक्वेंसी दी ही नहीं ना, तो जो आई फ्रीक्वेंसी वो ले लें क्या उधर. तो इधर भी ये फ्रीक्वेंसी इतनी आई, और ये फ्रीक्वेंसी का डेरिवेशन ये पूछते एग्जाम में. तर समजलं ना, करेक्शन की केलं ना ते. चल तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्कला देतो. मला माहिती आहे तुमचा लोड भरपूर आहे, तरी पण तुम्हाला ते 2 प्रॉब्लेम देतो. प्रॉब्लेम नंबर 2.8.15 आणि प्रॉब्लेम नंबर 2.8.13. एकच आहे प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम करो. 2.8.15 वाला. ग्रुपवर टाकतो मी.